नमस्कार प्रेक्षकांनो, युनिक मराठी चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इन्स्पेक्टर मंजूच्या पुढील भागात काय होणार आहे. सत्या आणि मंजू आणि जयदीप हे तिघेजण आर्यनला चकमा देऊन निघून जातात. तेव्हा आर्यन इकडे तिकडे शोधतो की इथून कोण गेला असेल, सीडी कसं काय पडली असेल, तो विचारत असतो. तेव्हा मंजू आणि सत्या निघून जातात आणि जयदीपला तिथं थांबवतात. आर्यन सर्वांना जमा करून सांगतो की सगळीकडे शोधा, मंजू आणि सत्या कुठे गेला आहे ते. तात्यासाहेबांचा पारा खूप चढलेला दिसतो. प्रेक्षकांना आपल्याला मग मंजू तात्यासाहेबासमोर चष्मा फेकून निघून जाताना दिसते आणि मग सत्याच्या कार्यकर्त्यांच्या शेतामध्ये एक घर असते, तिथे सत्या आणि मंजू थांबतात. मग सत्या आणि मंजू म्हणतो की तात्या खूप खवळलेला आहे, तो पार चिडलेला आहे, तो आपल्याला शोधणार, त्यामुळे आपण काय करू, काही दिवस इकडेच राहू. आणि मग मंजू म्हणते, हो ठीक आहे, काही हरकत नाही, आपण राहू. इकडे तात्या आणि आर्यनला खूप भयंकर राग आलेला असतो. ते तिथे सर्वकडे शोधतात. सत्या मंजू स्वयंपाक बनवतात आणि दोघेही जेवण करतात. आणि इकडे काही रोमॅन्टिक सीन पण दाखवला आहे. आणि इकडे पूर्वा मॅडम जेव्हा घरी येतात तेव्हा तात्यासाहेब पूर्वाला घडलेला सर्व प्रकार सांगतात आणि पूर्वाला खूपच जास्त राग येतो. मग पूर्वा आपली माणसं पाठवते. तात्यासाहेब म्हणतो, पूर्वा मी माझी माणसं पाठवली आहेत. पूर्वा म्हणते की तुमची माणसे काही काम करत नाहीत, मी माझी माणसे पाठवते. मग सत्या मंजू इकडे पूर्वा मॅडमच्या माणसांना सापडतात आणि ते माणसे पूर्वा मॅडमला फोन करून सांगतात की ते आम्हाला दोघेही सापडले आहेत. पूर्वाला खूपच राग आलेला असतो. पूर्वा खूपच फास्ट गाडी चालवून सत्या मंजूला पकडायला जाते. मग पूर्वा असं म्हणते की मी आज सत्या आणि मंजूला सोडणार नाही, त्यांचा आज गेम संपवणार. सत्या आणि मंजू म्हणतात की तुम्ही खूप खेळ खेळला आहे, आज मी तुम्हाला सोडणार नाही, असं म्हणून ती खूपच जास्त रागात असते. पूर्वाला तात्यासाहेब म्हणतात, मलाही खूप राग येतो, पण मी काही वाट बघत होतो, पण ते माझ्या हातातून निसटून गेले. पण तुमची माणसे काही काम करत नाहीत, मी माझीच माणसे पाठवली आहेत. मग त्यांना सत्या मंजू सापडतात. पुढील भागात काय होणार हे बघण्यासाठी इन्स्पेक्टर मंजू बघायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा.